महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमध्ये ट्रॅफिक वॉर्डन गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ट्रॅफिक वॉर्डन नाशिक शहर यांच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डन गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला नाशिक शहरातील ट्रॅफिक वॉर्डन मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला नगरसेविका सारिकाताई सोनावणे, मोनिकाताई हिरे तसेच शंकरभाऊ हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र ट्रॅफिक वॉर्डनचे संचालक मोहन हरिभाऊ कापडे एमडी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच छाया केशर कापडे यांच्या अध्यक्षतेखाली हा गुणगौरव सोहळा पार पडला। यावेळी नाशिक शहर ट्रॅफिक वॉर्डन विभागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सुपरवायझर विशाल तिळे, ऋषिकेश भगुरे, वैभव शिंदे आणि योगेश सोनावणे यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन सातत्याने सेवा बजावत असतात। त्यांच्या कार्याची दखल घेत आयोजित करण्यात आलेल्या या गुणगौरव सोहळ्यामुळे वॉर्डनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ट्रॅफिक वॉर्डन नाशिक शहर यांच्या वतीने नाशिक शहरातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।